सो वेलकम स्टुडंट्स. तर आज आपला लेक्चर 4 आपण स्टार्ट करतोय. ऑलरेडी आपण लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 बघितलेलं आहे. लास्ट लेक्चर 3 मध्ये आपण सबशेल्स म्हणजे काय ते बघितलं होतं. ओके. त्याच्यानंतर सबशेल्स लिहिण्यासाठी अफबाव प्रिन्सिपल असतं ते बघितलं होतं. आणि आपण सबशेल्समध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करू शकतो आणि त्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहू शकतो ते बघितलं होतं. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या लास्ट लेक्चरमध्ये. हा आणि आता आपला असं आहे तो फोर्थ लेक्चर असणार आहे. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण ऑर्बिटल्स म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके. त्याचा नेक्स्ट पॉईंट सबशेलचा पुढचा भाग आहे हा, दॅट इज ऑर्बिटल्स. त्याच्यानंतर शेप्स ऑफ ऑर्बिटल्सचे शेप कोणते कोणते असतात ते, आणि ऑर्बिटल्समध्ये आपण इलेक्ट्रॉन्स कसे फिल करू शकतो, आणि ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करण्यासाठी आपल्याला हंड्स रूल लागणार आहे, आणि पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल पण थोडंफार आपण बघणार आहोत. ओके. सो ह्या गोष्टी आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. सो स्टार्ट करूया आपण. सो ऑर्बिटल म्हणजे काय? सो इकडे डेफिनेशन दिलेली आहे त्याची बघा. ऑर्बिटल, an orbital is a three-dimensional region in an atom where there is high probability of finding an electron. ओके. सो समजून घेऊया आता ऑर्बिटल म्हणजे नक्की काय ते. ओके. आता फॉर एक्झाम्पल, आता समजा आपल्याकडे एक ॲटम आहे. ओके. ॲटम आहे. ओके. अख्खाचा अख्खा ॲटम आहे. आता ह्यामध्ये न्यूक्लियस असणार आहे, बरोबर, आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके. शेल्स असणार आहे. पहिली फर्स्ट शेल आहे के शेल, त्यामध्ये किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत असं आपण कन्सिडर करूया. ओके. असे आता के शेलमध्ये एकच सबशेल असतो, तो म्हणजे एस सबशेल. बरोबर. के शेलमध्ये एक सबशेल असतो, एस सबशेल. ओके. आता हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे कंटिन्युअसली मूव्ह करत असतात. ओके. हे काय करत असणार आहे? कंटिन्युअसली मूव्ह करत असणार आहे. आणि ॲक्च्युअली आपण क्वांटम केमिस्ट्री बघितलं. ओके. इफ यू सी क्वांटम मेकॅनिक्स ऑर क्वांटम केमिस्ट्री, तर क्वांटम केमिस्ट्रीप्रमाणे हे फक्त सर्कलमध्ये फिरत नसतात इलेक्ट्रॉन्स. ओके. त्याला काहीतरी वेगळे 3 डिमेन्शनल स्ट्रक्चर असतात, त्या स्ट्रक्चरमध्ये असणार आहेत. ओके. सो आपल्याला समजा एक कोणत्यातरी इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचा आहे, किंवा त्याला मे बी आपल्याला पकडायचं आहे त्या इलेक्ट्रॉनला. आपण पकडू शकतो का? तर इझी नाही आहे. कारण काय? कारण तो इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली मूव्ह करत असणार आहे. तो कंटिन्युअसली काय करत असणार आहे? फिरत असणार आहे. ओके. त्यामुळे आपण हे सांगू शकत नाही की तो इलेक्ट्रॉन त्या पॉइंटला, त्या टाईमला कुठे असणार, हे एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. ओके. चालेल. पण आपण हे सांगू शकतो की तो इलेक्ट्रॉन ह्या काहीतरी एरियामध्ये असणार आहे, 3 डिमेन्शनल स्पेसमध्ये असणार आहे, आणि ह्या एरियामध्ये तो इलेक्ट्रॉन फाइंड आउट करण्याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. त्याचं एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, माझं एक घर आहे समजा. ओके. घर आहे आणि त्याच्या घराच्या आजूबाजूला कंपाऊंड आहे. ओके. असं माझं घर आहे, आणि ह्या घराच्या आजूबाजूला काय आहे? माझं म्हणजे कंपाऊंड लावलेलं आहे, भिंतीचं, चिऱ्यांचं कंपाऊंड आहे. राईट. आणि फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक डॉग आहे, एक कुत्रा आहे. ओके. डॉग आहे. ओके. आणि मी त्याला ह्या कंपाऊंडमध्ये सोडलेलं आहे. ओके. चालेल. सो आय थिंक एवढंपर्यंत समजलं असेल. काय? माझं घर आहे, घराला कंपाऊंड आहे. ओके. आणि कंपाऊंडच्या आतमध्ये माझा जो डॉग आहे, कुत्रा आहे, त्याला मी सोडलेलं आहे. ओके. आणि मी आता समजा कॉलेजमध्ये आलेलो आहे. मी कुठे आलो आहे? कॉलेजमध्ये आलेलो आहे. कॉलेजमध्ये राहून समजा मला कोणीतरी विचारलं, तुझ्याकडे जो डॉग आहे, जो कुत्रा आहे, तो नक्की कुठे असणार आत्ताच्या वेळीस, ह्या वेळीस तुझा कुत्रा कुठे असणार आहे? राईट. तर त्याचं उत्तर मी देऊ शकतो का? नक्की सांगू शकतो की माझा कुत्रा ह्याच जागेवर, ह्याच पोझिशनवरती असणार आहे? तर नाही. कारण तो सोडलेला आहे, मी कुठे पण फिरत राहू शकतो. पण मी काय सांगू शकतो? जो कुत्रा आहे माझा, तो ह्याच एरियामध्ये असणार आहे. कुठे असणार आहे? ह्या कंपाऊंडच्या आतमध्येच असणार आहे. कंपाऊंडच्या बाहेर नसणार आहे. बरोबर आहे? राइट? सो सेम वे ऑर्बिटल म्हणजे काय? ही पण एक एरिया असणार आहे, आणि आपल्याला समजा इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचं असेल, ओके, तर एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला माहिती नसणार इलेक्ट्रॉनची. पण आपल्याला एवढं माहिती असणार आहे की ह्या एरियामध्येच काय असणार आहे? तो इलेक्ट्रॉन भेटू शकतो, किंवा हायेस्ट प्रोबॅबिलिटी असते. हाय प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग एन इलेक्ट्रॉन. सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी कुठे असणार आहे? त्या इलेक्ट्रॉनला फाइंड आउट करण्याची, तर ह्या एरियामध्ये. दॅट इज नोन एज ऑर्बिटल.
ओके. सो ऑर्बिटल म्हणजे काय असणार आहे? एक एरिया असणार आहे. त्या एरियामध्ये आपण त्या इलेक्ट्रॉनला इझिली आपण काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. ओके. आता बघा प्रत्येक ची काय असणार? शेप असणार आहे. ओके. सो आधी आपण बघूया. एक ऑर्बिटल आहे. तर एका ऑर्बिटलमध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. एका ऑर्बिटलमध्ये किती असणार आहेत? मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स. ओके. चालेल. सो बघा आपण सबशेल्स कोणते बघितले होते? ऑलरेडी आपण बघितले आहेत, राईट? एस सबशेल बघितली होती, पी सबशेल बघितली होती, डी सबशेल बघितली होती आणि एफ सबशेल बघितली होती. ओके. सो सबशेल्स एस, पी, डी, एफ हे ऑलरेडी आहेत आणि प्रत्येक सबशेलची काय कॅपॅसिटी आहे, इलेक्ट्रॉन ठेवण्याची कॅपॅसिटी आहे, जी आपण लास्ट लेक्चरला बघितली होती. ओके. ओके. सो एस सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. पी सबशेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. डी सबशेलमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात आणि एफ सबशेलमध्ये 14. ओके. ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे 2l+1. ओके. त्याच्यावरून आपण फाइंड आउट करतो. एलची व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. एससाठी एलची व्हॅल्यू असणार आहे 0, पीसाठी 1, डीसाठी 2 आणि एफसाठी 3. ओके. सो ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला हे भेटलेलं आहे. ओके. आता या सबशेल्समध्ये ऑर्बिटल्स किती असणार आहे ते आपण बघूया. ओके. ऑर्बिटलसाठी सिंपल लॉजिक यूज करायचं आहे. एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर? सो एस सबशेलकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे त्याच्यावर ऑर्बिटल किती असणार आहेत? 1 असणार आहे. ओके. पी सबशेलकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्याचा अर्थ त्याच्याकडे एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. सो टोटल ऑर्बिटल्स किती असणार आहेत? सो 3 ऑर्बिटल असणार पी सबशेलकडे. डी सबशेलकडे टोटल 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये ऑर्बिटल्स किती असणार आहेत? 5 असणार आहेत. डिवायडेड बाय 2 करायचं आहे आपल्याला. आणि एफ सबशेलमध्ये 14 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो ऑर्बिटल्स किती असणार आहेत? 7 असणार आहेत. ओके. सो बघा एस सबशेलसाठी 1 ऑर्बिटल, पी सबशेलसाठी 3 ऑर्बिटल्स, डी सबशेलसाठी 5 ऑर्बिटल्स आणि एफ सबशेलसाठी 7 ऑर्बिटल्स. ओके. आता प्रत्येक ऑर्बिटलचा शेप वेगळा असतो. ओके. सो त्यांचे शेप पण माहिती असलं पाहिजे आपल्याला. सो एस जो ऑर्बिटल आहे त्याचा जो शेप असणार आहे तो स्पॅरिकल असणार आहे. म्हणजेच एक सर्कल, एक बॉल जसा असतो स्पिअर, राईट? सो बॉल सारखा त्याचा शेप असणार, सर्क्युलर असणार आहे. ओके. त्यानंतर पी जो सबशेल आहे त्याचा जो शेप आहे दॅट इज डंबल शेप. ओके. शेप काय असणार आहे? डंबल. जे आपण जिममध्ये वगैरे डंबल बघतो, राईट? सो आपलं डंबल असं असतं, राईट? बघा. सो ह्या वेने डंबल असतं. सो हा पण ऑलमोस्ट असाच शेप असतो, त्याला आपण असं म्हणतो, राईट? सो ह्या शेपला काय म्हटलं जातं? डंबल शेप असं म्हटलं जातं, राईट? सो पी सबशेलचं जो सबशेल आहे किंवा पी ऑर्बिटल्स आहेत त्याचा शेप काय असणार आहे? डंबेल असणार आहे. डी ऑर्बिटल आहे त्याचा शेप डबल डंबेल शेप असणार आहे. ओके. सो डी ऑर्बिटल जो असणार आहे त्याचा शेप काय असणार आहे? डबल डंबेल शेप. आणि एफ जो सबशेल आहे त्याचा व्हेरिएबल शेप असतो, पण त्याला आपण ट्रिपल डंबेल शेप पण म्हणू शकतो. त्यामध्ये 3 डंबेल्स असतात. ओके. चालेल. सो हे शेप्स आहेत त्याचे. बघा एस सबशेलचं किंवा एस ऑर्बिटलचं शेप स्पॅरिकल, पी ऑर्बिटलचं शेप डंबेल, डी ऑर्बिटलचं शेप डबल डंबेल आणि एफ ऑर्बिटलचं शेप ट्रिपल डंबेल. ओके. सो हे शेप्स आहेत ऑर्बिटल शेप. सो 1sचा शेप स्पॅरिकल. ओके. एस ऑर्बिटलचा शेप काय असतो? स्पॅरिकल असतो, राईट? म्हणजे एका बॉलसारखं असणार आहे. ओके. न्यूक्लियस असणार आहे. ओके. आणि एक बॉलसारखं. सो 1sचा शेप असं असणार आहे. आता जसं 2s म्हणजे त्यामध्ये शेलची साईज वाढलेली आहे त्यामुळे तिकडे इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे? एक नोडल एरिया असणार आहे, राईट? आणि 3s मध्ये अजून साईज वाढलेली असणार आहे आणि तिकडे 2 नोडचे एरियाज असणार आहेत. ओके. हे नोड म्हणजे काय? तर नोड हा जो रिजन असतो तिकडे इलेक्ट्रॉन भेटण्याची प्रोबॅबिलिटी 0 असते. म्हणजे तिकडे आपल्याला इलेक्ट्रॉन भेटू शकत नाही. ओके. सो नोडल रिजन जे असतात तिकडे इलेक्ट्रॉन भेटण्याची चान्सेस काय असणार आहे? 0 असणार आहे. सो ह्या रिजनमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन भेटू शकतो कुठे पण. 2s मध्ये ह्या रिजनमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन भेटू शकतं, राईट? जे रेडमध्ये दिसतंय ते. पण 3s मध्ये ह्या रिजनमध्ये काय भेटणार आहे आपल्याला? इलेक्ट्रॉन्स भेटणार आहे. ओके. बाकीचे एरियाज काय असणार आहे? नोडल एरियाज असणार आहे, तिकडे आपल्याला इलेक्ट्रॉन इझिली भेटणार नाहीये. ओके.
चालेल. आता हे डीपली आपल्याला माहिती असलं नको, राइट? फक्त शेप कसा असतो ते माहिती असलं पाहिजे. सेकंड इज पी ऑर्बिटल. सो पी ऑर्बिटल. सो पी ऑर्बिटलचा शेप कसा असणार आहे? डंबेल शेप असणार आहे. ओके, इट विल बी डंबेल शेप. ओके, सो झेड एक्सिस, ओके, एक्स एक्सिस, वाय एक्सिस, ओके, 3 एक्सिस आहेत. सो फर्स्ट आहे पी एक्स. ओके, फर्स्ट ऑर्बिटलचं नाव काय आहे? पी एक्स आहे. पी एक्स काय असणार आहे बघा, एक्स एक्सिस वरती असणार आहे डंबल, राईट? एक्स एक्सिस वरती डंबल आहे, ह्याला काय म्हटलं जातं? पी एक्स म्हटलं जातं. पी वाय म्हणजे काय? वाय एक्सिस वरती डंबल प्रेझेंट असणार आहे. ओके, हा जो डंबल आहे तो कुठे आहे? वाय एक्सिस वरती प्रेझेंट आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? पी वाय असं म्हटलं जातं. आणि पी झेड म्हणजे काय असणार आहे? तो झेड एक्सिस वरती डंबल असणार आहे, राईट? ह्या शेपला काय म्हटलं जातं? पी झेड असं म्हटलं जातं. सो पी ऑर्बिटलचे 3 ऑर्बिटल्स असतात. ओके, आणि ते कोणते असणार आहेत? पी एक्स, पी वाय, पी झेड. ओके, चालेल. नेक्स्ट डी ऑर्बिटल. ओके, सो डी ऑर्बिटल. सो डी ऑर्बिटलचे टोटल 5 शेप्स असणार आहेत, राईट? आणि त्याचा शेप कसा असतो? डबल डंबल. सो इकडे बघा, एक डंबल हा झाला आणि हा दुसरा डंबल झाला, राईट? सो असं 2 डंबल असणार आहेत आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं? डबल डंबल शेप असं म्हटलं जातं. डबल डंबल शेप. ओके, चालेल. आता बघा त्यामध्ये कोणते कोणते आहेत. पहिलं म्हणजे डी वाय झेड आहे. डी वाय झेड म्हणजे काय? वाय एक्सिस आणि झेड एक्सिसच्या मध्ये काय असणार आहे? त्याचे लोब्स असणार आहेत. बघा, ही वाय एक्सिस झाली आणि हे झेड एक्सिस झालंय आणि त्याच्यामध्ये काय आहेत? आपले डंबल आहेत, राईट? सो अशा प्रकारे एक डंबल आणि दुसरा डंबल पण तिकडेच आहे, राईट? ओके, सेम वे डी एक्स वाय मध्ये काय असणार आहे? एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसच्या मध्ये काय असणार आहे? आपला डंबल प्रेझेंट असणार आहे, एक्स आणि वाय. सो हा झाला आपला वाय डॅश, हा झाला एक्स डॅश. सो ह्याच्यामध्ये काय असणार आहे? आपलं डंबल प्रेझेंट असणार आहे. सेम वे डी एक्स झेड म्हणजे काय असेल? एक्स एक्सिस आणि झेड एक्सिसच्या मध्ये काय असणार आहे? डंबल असणार आहे. ओके, चालेल. नेक्स्ट आहे डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ह्यामध्ये एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसच्या वरती काय असणार आहे? आपला डंबल असणार आहे. सो इकडे बघू शकतो आपण, एक्स एक्सिसच्या वरती डंबल आहे, ओके, आणि वाय एक्सिसच्या वरती पण काय आहे? डंबल आहे, राईट? ओके, आणि लास्ट आहे डी झेड स्क्वेअर म्हणजेच काय? झेड एक्सिस वरती एक डंबल असणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला असं, राईट? सो म्हणून त्याला काय म्हटलं? डी झेड स्क्वेअर. झेड एक्सिस वरती डंबल आणि त्याच्या बाजूला असं कव्हरिंगमध्ये डंबल असणार आहे. सो अशा वेळेने आपल्याला काय भेटतात? डी ऑर्बिटल्सचे शेप भेटतात, दॅट इज डंबल शेप. सो डी ऑर्बिटलचे 5 आपल्याला ऑर्बिटल्स भेटणार आहेत. डी एक्स, ओके, डी वाय झेड, डी एक्स झेड, ओके, डी एक्स वाय, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. ओके. आणि एफ एफ ऑर्बिटल्सचे शेप व्हेरिएबल असतात, डिफरंट डिफरंट असतात. ओके, पण तिकडे काय असणार आहेत? 3 डंबेल्स असणार आहेत, ट्रिपल डंबेल असणार आहेत. ओके, सो इकडे बघू शकतात, एक डंबेल, दुसरा डंबेल आणि तिसरा डंबेल, अशा प्रकारे 3 डंबेल्स असणार आहेत. ओके, आणि हे तुमच्या सिलेबसला नाही आहे. ओके, हे तुमच्या सिलेबसच्या वरचा भाग आहे, राईट? फक्त माहिती असलं पाहिजे की एफ ऑर्बिटल असतो आणि त्याला असं असं शेप असतो. ओके, चालेल. नेक्स्ट, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिटल. ऑर्बिटलमध्ये आपण इलेक्ट्रॉन्स कसे फिल करणार? सो त्यासाठी आपल्याला 3 रूल्स यूज करायचे आहेत. त्याच्यातलं एक रूल ऑलरेडी आपण बघितलेला आहे, दॅट इज अफबाव प्रिन्सिपल. बरोबर, अफबाव प्रिन्सिपल ऑलरेडी आपण बघितलंय. नेक्स्ट रूल बघायचा आहे हंट्स रूल. थर्ड रूल बघायचा आहे पाउलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ओके, शॉर्टमध्ये आपण बघूया. सो हंट्स रूल काय सांगतोय बघूया. द इलेक्ट्रॉन विल बी फिल्ड इन द ऑर्बिटल ऑफ सेम एनर्जी लेवल फर्स्ट सिंगली अँड देन डबली. ओके, चल आता एनर्जी लेवल अगोदर बघूया काय असते ते. ओके, इलेक्ट्रॉन्स एनर्जी लेवल प्रमाणे फॉर्म होतात. ओके, आणि ज्याची एनर्जी लेवल कमी तो अगोदर फिल होणार. फॉर एक्झाम्पल बघा, सगळ्यात कमी एनर्जीवाला कोण असणार आहे? ओके, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, ओके, क्लोरीन घेऊया. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5. ओके, सो 17 आहे. सो हे काय असणार आहे? त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार, राईट? सो सगळ्यात लोवेस्ट एनर्जी कुठे असणार आहे? 1s मध्ये असणार आहे. सगळ्यात लोवेस्ट एनर्जी कुठे असणार आहे? 1s मध्ये असणार आहे. सो मी असं दाखवतोय 1s. ओके, त्याच्यानंतर सेकंड नंबर एनर्जी 2s असणार आहे, राईट? त्याच्या जराशी वरती. ओके, इकडे मी एनर्जी दाखवतोय. ओके, इन्क्रीजिंग एनर्जी. ओके, 2s च्या नंतर एनर्जी कुठे असणार आहे? 2p मध्ये असणार आहे.
2p मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात, 1, 2 आणि 3. ओके. 2pच्या नंतर काय असणार आहे? 3s असणार आहे. सो 3s आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? 3p असणार आहे. ओके. सो 1, 2 आणि 3. ओके, चालेल. सो आता आपल्याला ह्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करत जायचं आहे. ओके, आपल्याला ह्यामध्ये काय करायचं जायचं आहे? इलेक्ट्रॉन्स फिल करत जायचं आहे. ओके, सो माझा फर्स्ट इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे बघा? 1s मध्ये जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड इलेक्ट्रॉन पण कुठे जाणार आहे? सेम एनर्जीमध्ये. सो 1s मध्ये जाणार आहे, राईट? ओके, सो बघा हेच सांगते की सेम एनर्जी लेवल. ओके, फॉर एक्झाम्पल आता 1s इकडे गेलं, राईट? आता नेक्स्ट बघा 2p 6 आहेत, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. सो फर्स्ट इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे? पीच्या ह्या ऑर्बिटलमध्ये. सेकंड कुठे जाणार? ह्या ऑर्बिटलमध्ये. थर्ड कुठे जाणार आहे? ह्या ऑर्बिटलमध्ये. सो मी पहिलं काय करत जाणार आहे? सिंगल भरत जाणार आहे. ओके, आता अजून पण 3 राहिले, त्याच्यानंतर मी डबल भरत जाणार आहे. 1, 2, 3. सो हंड्स रूल आपल्याला हेच सांगतोय की कधी पण ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला फिल करायचे असतील तर पहिलं मला काय करायचं आहे? त्याला सेम एनर्जी जी ऑर्बिटलला सिंगली फिल करत जायचं आहे आणि त्यानंतर मी त्याला काय करत जाणार आहे? डबली फिल करत जाणार आहे, राईट? सो सेम वे त्याच्यावरती हे झालं 2p, हा झाला 3s. ओके, सो 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पहिला एक फिल करणार, त्यानंतर दुसरं. ओके, आणि लास्ट 3p आहे. सो त्यामध्ये पहिलं एक इलेक्ट्रॉन, दुसरं इलेक्ट्रॉन, तिसरं इलेक्ट्रॉन, त्यानंतर डबली फिल करत जाणार 1 आणि 2. सो अशा वेळेने काय असणार आहे? इलेक्ट्रॉन फिल होणार आहे. ओके, क्लोरीनमध्ये. आय होप हे समजलं असेल. आणि इकडे आपण हंड्स रूल फॉलो केलेला आहे. हंड्स रूल एवढंच सांगतो आपल्याला की पहिलं आपण सिंगली फिल करत जाणार, त्यानंतर आपण काय करत जाणार आहोत? डबली फिल करत जाणार आहोत. ओके, चालेल. आणि नेक्स्ट पावलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. सो पावलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल जरासा कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, सो बघा त्यासाठी आपल्याला क्वांटम नंबर्स काय आहेत ते माहिती असले पाहिजेत. ओके, सो पहिला क्वांटम नंबर आपण ऑलरेडी बघितलेला आहे, राईट? सो दॅट इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ह्याच्यात आपल्याला काय भेटतं? नंबर ऑफ शेल्स भेटतात आणि तिकडे व्हॅल्यूज काय असतात? n इज टू 1, 2, 3, 4. त्यानंतर सेकंड आहे अझिमुथल क्वांटम नंबर. ओके, म्हणजेच आपण काल लास्ट लेक्चरला बघितलं होतं ते सबशेलसाठी असणार आहेत. एलची व्हॅल्यू असणार आहे 0, 1, 2, 3. ओके, चालेल. नेक्स्ट भेटतं आपल्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर. ओके, त्याची व्हॅल्यू कुठून कुठे असणार आहे? -l, 0 to +l. ओके, सो जेवढे नंबर ऑफ आपले ऑर्बिटल्स असतील तेवढे काय असणार आहे त्याचे मॅग्नेटिक क्वांटम नंबरचे व्हॅल्यूज असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल डी समजा आपल्याकडे सबशेल आहे. ओके, सो डी सबशेलमध्ये टोटल ऑर्बिटल्स किती आहेत? सो डी सबशेलमध्ये टोटल ऑर्बिटल्स 5 असणार आहेत. ओके, सो प्रत्येक ऑर्बिटलला काय असणार आहे? एक मॅग्नेटिक क्वांटम नंबर दिलेला असणार आहे. ओके, आणि त्यांची व्हॅल्यूज कुठे असणार आहेत? -l to +l. आता डी सबशेलसाठी एलची व्हॅल्यू काय असणार आहे? सो इट इज 2. डी साठी काय आहे? 2. तर त्याच्यासाठी मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय असणार आहे बघा? -2, -1, 0, +1, +2. सो असे आपल्याला 5 व्हॅल्यूज भेटणार आहेत. कशासाठी? 5 ऑर्बिटल्ससाठी, राईट? सो दिस इज मॅग्नेटिक क्वांटम नंबर. ओके, फॉर एक्झाम्पल पी असेल तर पी साठी व्हॅल्यू असते 1. सो त्याच्यासाठी मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय असणार आहे? 3 व्हॅल्यूज भेटणार आपल्याला, 3 ऑर्बिटल्स असणार आहे. सो त्या -lची -1, 0, +1 अशा आपल्याला काय भेटणार आहे? 3 व्हॅल्यूज भेटणार आहे. हे आपण डीप नंतर बघणार आहोत. ओके, चालेल. आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर असेल मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणजे काय ते. आणि लास्ट आहे स्पिन क्वांटम नंबर. स्पिन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन जसं आपलं अर्थ आहे, अर्थ आपल्या भोवती रोटेट करत असतो, राईट? अर्थ आपला सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्व करतो, व्हाईल स्वतः अवतीभोवती काय करतोय? रोटेट करतोय. सेम वे इलेक्ट्रॉन्स पण काय करत असतात? स्वतःच्या अवतीभोवती रोटेट करत असतात, राईट? आता हे कसं स्पिन म्हणजे स्पिन करत असतात. सो हे कसे स्पिन करू शकतात? आयदर दे कॅन स्पिन इन क्लॉकवाईज डायरेक्शन और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, बरोबर ना? सो ते काय करू शकतात? आयदर क्लॉकवाईज स्पिन करू शकतात किंवा अँटी क्लॉकवाईजमध्ये. ओके, सध्या तरी आपण असं कन्सिडर करूया क्लॉकवाईज केलं तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? +½ आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर -½ सो ऑर्बिटल्समध्ये आपण कसं दाखवतो त्याला? क्लॉकवाईज असेल तर आपण अपवर्ड एरो दाखवतो आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर डाऊनवर्ड एरो दाखवतो. ओके, चालेल. आता आपण पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल बघूया की नो 2 इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम कॅन हॅव सेम सेट ऑफ ऑल 4 क्वांटम नंबर्स. ओके, म्हणजेच काय? एक ॲटम असेल त्यामध्ये समजा तर त्या ॲटमच्या आतमध्ये कोणते पण 2 इलेक्ट्रॉन्स आपण घेतले. ओके, फॉर एक्झाम्पल हा एक इलेक्ट्रॉन घेतला ए आणि इकडे एक इलेक्ट्रॉन घेतला बी.
सो ए आणि बी या दोघांचे जे क्वांटम नंबर्स आहेत ते चारीचे चारी सेम असू शकत नाही. ते काही असू शकत नाही, सेम असू शकत नाही. सो ह्याचाच अर्थ दुसऱ्या वेळी आपण असं म्हणू शकतो की एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स राहतात? 2 इलेक्ट्रॉन्स राहतात, बरोबर? सो एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स राहत असतील तर त्यांचे ह्या 2 इलेक्ट्रॉन्सचे प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेम असणार आहे, अझिमुथल क्वांटम नंबर पण सेम असणार आहे आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर पण सेम असणार आहे. पण काय डिफरंट असणार आहे? स्पिन डिफरंट असणार आहे. सो एक समजा काय असेल क्लॉकवाईज असेल तर दुसरा काय असणार आहे? अँटी क्लॉकवाईज असणार आहे. कधी पण एका ऑर्बिटलमध्ये दोन्ही क्लॉकवाईज असू शकत नाही किंवा दोन्ही अँटी क्लॉकवाईज असू शकत नाही, बरोबर? सो क्लॉकवाईज दोन्ही क्लॉकवाईज असू शकत नाही, दोन्ही अँटी क्लॉकवाईज असू शकत नाही. त्यांचं स्पिन काय असणार आहे? एक क्लॉकवाईज असेल तर दुसरं काय असणार आहे? अँटी क्लॉकवाईज असणार आहे. ओके, दिस इज नोन एज पावलीस एक्सक्लुजन प्रिन्सिपल. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आणि हे आपण इकडे पण यूज केलेलं आहे. बघा इकडे पण बघा आपण क्लोरीनचा एक्झाम्पल घेतलेला आहे. सो एक इलेक्ट्रॉन मी क्लॉकवाईज ठेवला आहे, दुसरा इलेक्ट्रॉन काय अँटी क्लॉकवाईज आहे. सो प्रत्येक ऑर्बिटलमध्ये मी काय केलेलं आहे, एक इलेक्ट्रॉन माझं क्लॉकवाईज आहे, एक इलेक्ट्रॉन माझं अँटी क्लॉकवाईज. ओके, आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला, राईट? ओके, चालेल. सो ह्याचेच काहीतरी एक्झाम्पल बघूया आपण. ओके, हाऊ टू फिल इलेक्ट्रॉन्स अकॉर्डिंग टू ऑर्बिटल्स. सो बेस्ट एक्झाम्पल कार्बन. कार्बन, राईट? कार्बन सिम्बॉल सी आणि ॲटॉमिक नंबर 6, राईट? सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 1s2 2s2 2p2, बरोबर? सो त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल होत जाणार आहेत? ओके, आता मी असं ह्या साईडसून दाखवते बघा, बॉक्समध्ये दाखवते. सो ऑर्बिटल्स किंवा ऑर्बिटल्स अरेंजमेंट हा झाला माझा 1s. ओके, हा झाला 2s आणि 2p. पी मध्ये किती असणार आहेत? 3 असणार आहेत, 1 2 आणि 3, राईट? 2p. ओके, सो 1s मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 आहेत. सो 1 2 सेम एनर्जीचे आहेत, राईट? त्यानंतर मी काय फिल करणार आहे? 2s फिल करणार आहे. 2s मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2. सो 1 आणि 2. त्याच्यानंतर काय? 2p आहे, राईट? सो 2p मध्ये इलेक्ट्रॉन्स कसे फिल करणार? पहिलं अकॉर्डिंग टू हंड्स रूल पहिलं काय करणार? सिंगल फिल करत जाणार आणि त्याच्यानंतर डबली. सो माझ्याकडे 2च इलेक्ट्रॉन आहेत, सो मी 2 इलेक्ट्रॉन्स इकडे जाणार आहे. ओके, सो असं कार्बनचं काय असणार आहे? त्याचं ओके ऑर्बिटलचं स्ट्रक्चर असणार आहे. ओके, ह्याच्या पुढे आपण ज्यावेळी MOT वगैरे बघणार आहोत, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी, सो त्यावेळी आपल्याला ऑर्बिटलचा प्रॉपरली यूज करायचा आहे. ओके, चालेल. सेम वे काही अजून एक्झाम्पल्स बघू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ कॅल्शियम. ओके, कॅल्शियम बघूया. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 20 आहे. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. ओके, सो त्याचं ऑर्बिटल अरेंजमेंट कसं असणार आहे? ऑर्बिटल अरेंजमेंट, सो 1s, त्यानंतर 2s, त्यानंतर 2p, त्यानंतर 3s, त्यानंतर 3p. ओके, 3p, त्यानंतर 4s, सॉरी 4s. ओके, सो 1s मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 आहेत, राईट? 1, त्याच्यानंतर 2. 2s मध्ये 2 1 2. 2p मध्ये 6 आहेत, सो 1 2 3 4 5 6. ओके, 3s मध्ये 2 आहेत, 1 2. 3p मध्ये 6 आहेत, सो 1 2 3 4 5 6. आणि 4s मध्ये 2 आहेत, सो 1 आणि 2. ओके, सो अशा वेळेने काय असणार आहे? ऑर्बिटल्स अरेंज झालेले असणार आहेत. ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्स अरेंज झालेले असणार आहेत कॅल्शियममध्ये. ओके, आय होप एवढ्यापर्यंत. आता डी ऑर्बिटलचं एक बघूया. ओके, एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल Fe चा ॲटॉमिक नंबर 26 आहे. ओके, सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. ओके, आता बघा ह्यामध्ये ऑलमोस्ट एवढ्यापर्यंत सेमच असणार आहे, बरोबर? 3p6 पर्यंत काय असणार आहे? सेमच असणार आहे. त्याच्या पुढे जरासं चेंज होतं, राईट? सो एवढ्यापर्यंत मी ड्रॉ करत नाही, डायरेक्टली मी काय करतोय 4s आणि 3dचं ड्रॉ करतो.
सो 4s आणि 3D. डीमध्ये टोटल ऑर्बिटल्स किती असतात तर 5 असतात. 1 2 3 4 5. ओके चल. सो 3D6 असणार आहे, सॉरी 3D6. ओके. सो 4s2. सो 2 इलेक्ट्रॉन्स कुठे गेले, एस मध्ये गेले. त्याच्यानंतर 3D6 डी मध्ये किती आहेत, 6 आहेत. सो कसं फिल करणार आपण, पहिलं सिंगली 1 2 3 4 5. ओके आणि 6. सो 3D6. सो अशा वेळेने काय असणार आहे, ऑर्बिटल अरेंज झाले असणार आहे, इलेक्ट्रॉन्स अरेंज झाले असणार ऑर्बिटलमध्ये. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर झालं असेल तुम्हाला. ओके. सो आपण इकडे स्टॉप करूया. सो थँक्यू सो मच. ओके.